गजानन माऊली. आज आपण रात्रीच्या बेसनापासून उरलेल्या बेसनापासून काकडी आणि कणिक टाकून थालीपीठ बनवणार आहोत. तुम्ही पहा कसं बनवते. वाया नाही जाऊ द्यायचं काही. आपलं जेवण सर्व एकत्र करून घ्यायचं. नंतर याचं बनवायचं थालीपीठ. तुम्ही पाहू शकता किती छान बनते, क्रिस्पी बनते. याचं थालीपीठ माझ्या मुलांना खूप आवडते म्हणून मी बनवत असते थालीपीठ. याचं सर्व एकत्र करून घ्यायचं. इकडे आपला गॅस सुरू करायचा. थोडंसं पाणी टाकायचं लागलं तर. याचा डो बनवून घ्यायचा. तेल टाकायचं थोडंसं. तेल टाकायचं असं हाताला चिपकत नाही. नंतर हाताचं काढून घ्यायचं असं कणिक लावून. सर्व असं काढून घ्यायचं. नंतर असं मळून घ्यायचं. हे झालं आपलं तयार गोळा. आता थोडंसं गोलपाटाला तेल लावायचं. असं तेल लावून घ्यायचं. नंतर असं करून एक थालीपीठ बनवायचं. खूप छान बनते हे थालीपीठ. तेल टाकून घ्यायचं. नंतर मग आपलं थालीपीठ असं घ्यायचं. सर्व असेच बनवून घ्यायचे. भाजून घ्यायचे छान. काढता मला
असं होतात आपले थालीपीठ. थँक्यू. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सांगा आम्हाला कसं झालं ते.